आहोत. सन्माननीय श्री राजाभाई केनी यांनी यांच्या संकल्पनेने संपन्न होणारे स्पर्धा राजाभाई प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 5 मध्ये समालोचकांचा सन्मान मंचावरती केला जात आहे. धन्यवाद कल्पेश. आणि या सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच चा किताब जाणार आहे क्लासिक रसिक. आमंत्रित करतो की मंचावरती यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅच चा किताब आपण स्वीकारायचा आहे. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच चा किताब जाणार आहे वादळ शहाबादचा. एक झंझावाती वादळ आपल्याला पाहायला मिळाला. रसिक पाटील यांना विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी मंचावरती यायचं आहे. टाइम लावलेला आहे. 20 मिनिटांमध्ये आपले पहिले सत्र समाप्त करायचं आहे. दोन्ही संघांना नम्रतेची विनंती असणार आहे. एका बाजूला 4 षटकांचा सामना असेल. आणि इथे सुरुवात होत असताना एक मोठा हादरा, मोठी विकेट, प्रभावी विकेट मिळवलेली आहे ते समोरच्या संघाने डीएसपी टायगर. आणि उड्या मारत असताना पाहायला मिळणार आहे. एक फलंदाज बाद झालाय चिरुबीकच्या जागेवर. नवीन फलंदाज. मित्रांनो, आपण सहकार्य करायचं आहे. आपल्यासाठी वेळ ठेवलेला आहे. लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. वेळेचं तुम्ही जास्त खर्च करू नका. सहकार्य करायचं आहे. नव्याने आलेला फलंदाज, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. पुन्हा एकदा चिरुबीक आणि रायगड प्रॉपर्टी या संघाला विनंती करतो की आपलं नेक्स्ट जो फलंदाज असेल, बॅटर असेल, त्यांनी कृपया सज्ज राहायचं आहे. आणि एक महत्वाचा फलंदाज बाद झालाय तो शिरुविकच्या माध्यमातून. निखिल आलाय. पहिल्या चेंडूवर शिरुविक बाद झाल्यानंतर आणि जयेशनी चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. मी विनंती करतो आमचे रसिक पाटील यांना की कृपया मंचावरती यायचं आहे आणि या स्पर्धेमध्ये मागच्या मॅच मध्ये जो मॅन ऑफ द मॅच आपण जिंकलेला आहे तो स्वीकारायचा आहे. सर्वारणीय सौ रसिकाताई केनी यांच्या शुभ हस्ते आपण रसिक पाटील यांना मॅन ऑफ द मॅच हा किताब सुपूर्द करीत आहोत. आणि खूप भव्य असं वातावरणामध्ये ही स्पर्धा संपन्न होत असताना पाहायला मिळते. बॅट्समन आपणास विनंती आहे की आपण रेडी राहायचं आहे. निखिल आलाय. आपलं काही जे ऍक्सेसरीज असतील ते आधीच मैदानाच्या बाहेर ठेवायचं आहे. तुम्हाला प्रत्येक फलंदाजाला विनंती आहे. आणि या क्षणी दुसरा चेंडू टाकला जाणार आहे. जयेश कडून आलाय. यावेळी अगदी यॉर केलेला चेंडू, त्याला खोदून काढले. धावा मिळणार नाहीयेत. एकही धाव नाही. धाव फलकावर 2 चेंडू समाप्त झालेत. पहिल्या चेंडूवर एक मोठी विकेट बघायला मिळाली. दुसऱ्या चेंडूवर
डॉट चेंडू असताना आपल्याला बघायला मिळाला आणि जयेशनी अप्रतिम आणि चांगली सुरुवात करून दिलेली आहे. खऱ्या अर्थानं बघितलं तर रायगड प्रॉपर्टीचं महत्वाची भूमिका जो निभावतो कर्णधार कॅप्टन आणि त्याला मात्र तंबूच्या आश्रयाला परत पाठवलेले आहे. शिरूबिक नाराज असेल आपल्या फलंदाजीवर. पुढल्या चेंडूसाठी जयेश. यावेळी अगदी दूरवरून टाकलेला चेंडू ऑफ एसटीच्या बराचसा बाहेर जाणारा जवळपास 5व्या-6व्या स्टंपवरून जाणारा चेंडू पंचांनी दंडित केलेला आहे. जयेशला वाईटच्या स्वरूपातून धावफलकावर भर होईल. एकेरी धावने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. श्री गणेश केलेला आहे वाईटच्या स्वरूपाने. यावेळी फुलटॉस होता स्क्वेअर लेग पंचाच्या दिशेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आदित्य जुईकर. फेकी करेल तत्पूर्वी एक धाव मात्र बनत असताना पाहायला मिळाली. इथे खूप वेळा फंबल. क्षेत्ररक्षक पहा इथे सुद्धा रनआउटची संधी आहे आणि पंचांचा जो काही निर्णय असेल तो आम्ही तुमच्यापर्यंत सुपूर्द करणार आहोत. मात्र पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत सांगणार आहोत. खऱ्या अर्थानं बघितलं तर रायगड प्रॉपर्टीचा संघ आहे. शिरूबिक आणि वेद सुरुवातीला स्ट्रायकिंगला आले. सलामी वीर म्हणून आले आणि शिरूबिक पहिल्या चेंडूवर शिरूबिकचा विकेट पडत असताना आपल्याला बघायला मिळाली. चौथं चेंडू होतं. या चेंडूवर एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्नामध्ये फलंदाज बाद आहे की नाही हा सुद्धा चेक केले जाणार. जो काही निर्णय असेल तो आम्ही तुमच्यापर्यंत सुपूर्द करू. मात्र ही स्पर्धा आहे सन्माननीय श्री राजाभाई केनी यांच्या संकल्पनेतून साकार होणारी स्पर्धा, संपन्न होणारी स्पर्धा राजाभाई प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 5. या 5व्या पर्वाचा दिवस क्रमांक 2 आणि दुसऱ्या दिवसामध्ये शेवटचा सामना असेल आणि पंचांचा निर्णय विकेट रनआउटच्या स्वरूपातून विकेट बाद होणारा फलंदाज निखिल आपल्याला बघायला मिळणार आहे. रनआउटच्या स्वरूपातून एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न निखिलचा आपल्याला पाहायला मिळाला आणि रनआउटच्या स्वरूपातून इथे सुद्धा बाद सुद्धा होत असताना पाहायला मिळाली. धावफलकावर पाहायला मिळतात त्या 2 धावा. पंच 3 चेंडू झालेत ना. 3 ओके. 3 चेंडू संपन्न झालेत. पुन्हा एकदा फलंदाजांना विनंती आहे की आपण त्वरितच मैदानामध्ये ताबा घ्यायचा आहे. संध्याकाळचं सत्र आहे. थोडासा प्रकाश आपण पाहिला. सूर्यदेवता मावळतीच्या दिशेला गेलेले आहे आणि सर्व आपण जे सामने इथे खेळत आहोत ते प्रकाश झोतातले नाही तर सूर्याच्या प्रकाशातले सामने आपण स्पर्धा संपन्न करीत असताना पुढल्या चेंडूसाठी जयेश पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. चांगली स्टार्ट जयेशने मिळवून दिलेला आहे आपल्या संघासाठी. आणि यावेळी बघा टप्पा पडल्यानंतर अगदी अंगावर आलेला चेंडू, कोणताही मदत मिळाली नाहीये फलंदाजाला. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर अंगलटी येणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाने कोणत्याही स्वरूपाचा फायदा उचललेला नाहीये. इथे सुद्धा डॉट पद्धतीचा चेंडू येत असताना आपल्याला बघायला मिळतोय. 4 चेंडू समाप्त झाले जयेशच्या गोलंदाजी मधले. नवीन आलेला फलंदाज आपल्याला शिवम दिसतोय नॉन स्ट्राईक एंड कडे. आता मात्र वेद वरती जबाबदारी असेल. वेदने करून दाखवलेले आहे. एक मोठा खेळाडू आहे वेद, नवोदित खेळाडू, नव्याने उभारी येणारा खेळाडू. पुढला चेंडू जयेश. यावेळी पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू बराचसा दूरवरून जाताना दिसला. यष्टीरक्षकाच्या दस्तानामध्ये विसावतोय. या चेंडूवर वाईटच्या स्वरूपातून धाव मिळणार आहे. एकेरी धावाने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 3 या आकड्यांवरती. आजच्या दिवसाची सुरुवात सुद्धा रायगड प्रॉपर्टी हा संघ खेळत असताना आपल्याला बघायला मिळाला. त्यांनी कमी धावसंख्या बनवली होती. यावेळी मात्र वेदचा एक मोठा फटका. चेंडू बराच वेळ हवेमध्ये गेलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक टिपलाय झेल. फलंदाजाचा संपलाय खेळ. विकेट क्रमांक 3. फलंदाज बाद.
महेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाना खराडे यांचा मंचावरती सन्मान करणार आहोत. शेवटचा चेंडू होता अगदी ब्लॉक मध्ये, ही सुद्धा विकेट. क्या बात है, जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन जयेशच्या माध्यमातून मैदानामध्ये होत असताना बघायला मिळतोय. आल्या आल्या फलंदाज ज्या पावलाने परत आला त्याच पावलाने परत जाणार आहे. फलंदाज क्रमांक 14 बाद. बॅक टू दी पॅव्हलियन. पट्टीचे हे दोन्ही खेळाडू करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला महेश आहे तर दुसऱ्या बाजूला शिवम आहे. शिवम स्ट्रायकिंग करत असताना पाहायला मिळतोय. मगापासून शिवम स्तब्ध होता. शिवमवर मात्र ही मोठी जबाबदारी ही पूर्ण करायची आहे. शिरुविक बाद झाल्यानंतर पहा कशी पडझड लागलेली पाहायला मिळाली. इथे मात्र हवेमधून खेळून काढलेला फटका, पॉवर प्लेचं षटक असल्या कारणाने आपण बघतोय. यावेळी खूप मध्ये जिथे एकही क्षेत्ररक्षक नाहीये अशा ठिकाणी चेंडू जाऊन पडलेला आहे. याही चेंडूवर 2 धावा बनत असताना धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 9 या आकड्यांवरती. इथे अक्षरशः दबाव फलंदाजांवरती बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने पंच करत असताना मिड ऑन रिजनला चेंडू गेलाय स्वतः. सौरभ चेंडूच्या मागे दुसरा धावेचा प्रयत्न. इथे सुद्धा फलंदाज बाद होणार आहे. बाद होणारा क्रमांक आहे फलंदाज क्रमांक 5 बाद होणार आहे. बॅक टू दी पॅव्हलियन. चला नेक्स्ट बॅटर रेडी राहायचंय. नेक्स्ट बॅट्समन आपण उगीचचा वेळ खर्च करू नका. चला फलंदाजांना विनंती असेल की आपण त्वरितच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जिथे की धावसंख्या आपण बघतोय बनलेली आहे ते 9 धावसंख्या चालू असलेलं 10 धावसंख्या चालू असलेलं षटक दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल गोलंदाजीसाठी. सौरभ प्रतीक बॅकफुटला गेल्यानंतर पंच करत असताना कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक डीप मधून येते चेंडू पर्यंत. चेंडू बराच वेळ ट्रॅव्हल केल्यानंतर एका धावेवर समाधान मानावे लागणार आहे. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होत असताना पाहायला मिळणार आहे. 11 या धावसंख्येवर विकेट जर पाहिल्या तर 5 विकेट पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पहा एक महत्वाची विकेट संघाचा कर्णधार आणि कॅप्टनला गारद केल्यानंतर बाकीचा संघ सुद्धा डबघाईला येतो हे मात्र दर्शवलेलं आहे. आता मात्र मोठा फटका समोरच्या दिशेला. आदित्य जुईकर चेंडूच्या मागे आहेत. एक टप्पा आपल्या हातामध्ये घेतल्यानंतर फेकी करणार. सौरभ कॅरी करतोय. हे षटक समाप्त होते. दुसऱ्या षटकाचा समाप्त झाल्यानंतर
2 षटकानंतर धावसंख्या पाहायला मिळणार आहे ती 12 धावा. 2 षटक समाप्त, 12 धावा. गोलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती करतो की आपण सुद्धा स्पीडअप करायचं आहे. द्वितीय सत्रामध्ये डीएसपी टायगर्स हा संघ फलंदाजी करत असताना दिसणार आहे. उजेडामध्ये तुम्हाला खेळायचं असेल तर कृपया आपण स्पीडअप करायचं आहे. सौरभ यांना विनंती करतो. हे षटक हाताळण्यासाठी आपल्याला शेवटचं 5 मिनिटं आहेत. 5 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक हाताळावं लागणार आहे, अन्यथा आपणास पेनल्टीला सामोरं जावे लागेल. सौरभ यांना विनंती. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 नंतर धावसंख्या बनलेली आहे ती 12 धावा. 12 चेंडूंमध्ये 12 धावा. पहिल्या षटकामध्ये खूपच कमी धावसंख्या आल्या. खोऱ्याने जमवलेल्या विकेट सुद्धा पाहायला मिळाल्या. आदित्य जुईकर आलाय लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आदित्यचा. हा चेंडू मात्र जाणार आहे सीमा रेषा पार. येतोय 6 धावांचा षटकार. इथे मात्र महेश पुन्हा एकदा तारणहार म्हणून ठरत असताना रायगड प्रॉपर्टी या संघाला. आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा महेशने चांगली फलंदाजी केली होती. आपला संघ कुठेतरी अडचणीत सापडलेला होता आणि त्या अडचणींमधून मार्ग काढण्याची भूमिका कोणी बजावली होती तर याच महेशने. पुन्हा एकदा महेश लगातारच्या 2 चेंडूवर आक्रमण करत असताना आदित्य जुईकर. आणि आधी आपण पाहिलं होतं की आदित्य जुईकर मागच्या मॅच मध्ये सुद्धा अशाच प्रकारची सुरुवात केली होती. लगातार 3 षटकार मारले होते आदित्य जुईकर. आज त्यांचा दिवस नाहीये. थोडासा बॅक स्पॅच त्यांच्या मागे लागलेला पाहायला मिळणार आहे. 2 चेंडूंमध्ये लगातार 2 षटकार त्यांनी खाल्लेत पुढल्या चेंडूसाठी. यावेळी पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा प्रयत्न पाहायला मिळाला. थर्ड मॅनला विनीत आहे, मॅन फ्रॉम हेमनगर. त्यांनी मात्र चेंडू अडवलाय. या चेंडूवर धाव येणार नाहीये. धावा स्थिरावतात. टोटल धावसंख्या पाहायला मिळणार आहे ती 24 धावसंख्या. षटक क्रमांक 3 गोलंदाजीसाठी. यावेळी पुन्हा एकदा वेगावर स्वार होणारा हा फटका आणि चेंडू होणार आहे सीमा पलीकडे. षटकार. आता मात्र कुठेतरी कानमंत्र देणं गरजेचं असेल आणि याची गरज भासणार आहे आदित्य जुईकर यांना. आपल्या गोलंदाजीचा परफॉर्मन्स कुठेतरी कमी होत असताना दिसतोय. 3 षटकार मारलेले आहेत महेशने. ओव्हर द विकेट गोलंदाजी. यावेळी कमबॅक करण्याचा प्रयत्न, थोडा दूरवर खेळवण्याचा प्रयत्न पंचांनी वाईट दिले. अवांतर स्वरूपाने अजून एक वाढ होत असताना पाहायला मिळणार आहे. आता मात्र धावसंख्या पहा 31 आकड्यांवर पोहोचलेली आहे, जिथे की पहिल्या षटकामध्ये खूप कमी धावसंख्या होत्या, केवळ 3. 31 पर्यंत पोहोचले. आता पुन्हा एकदा महेशने मोठा फटका. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. इथे मात्र अचूकपणे टिपलाय झेल. फलंदाज होतोय फेल. विकेट. महेश बाद. मोठी फटकेबाजी करणे गरजेचं होतं. अशा वेळी महेश आला. महेशने लगातारचे 2 षटकार सुरुवातीलाच आदित्य जुईकर यांच्या गोलंदाजीवर हाणून मारले आणि तदनंतर अजून एक षटकार आला आणि त्यानंतर मात्र आदित्य जुईकर कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. 1 विकेट जरूर आले आदित्यसाठी. शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक 3. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. शंतनू एक गोलंदाज आहे. आता मात्र इथे त्याला फलंदाजी सुद्धा करावे लागणार आहे. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 3 मधील आदित्य जुईकर टू शंतनू. यावेळी अगदी बॅटच्या खाली राहिलेला चेंडू
मिड ऑन रिझन मध्ये फेकून मारलाय, डीप मधला क्षेत्ररक्षक आलाय, इथे सुद्धा विकेट होऊ शकतो का? व्यवस्थित कॅरी करू शकलं नाहीये. जिथे एक धाव जाणं ग्राह्य होतं तिथं मात्र एक्स्ट्राची अजून एक धाव, चोरटी धाव जात असताना सुद्धा आपण पाहायला मिळाले. गांगरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते डीएसपी टायगर्स या संघाचे, जिथे की एकच धाव जाणं गरजेचं होतं. अशा वेळी 2 धावा गेलेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 33 या आकड्यांवरती. ड्रिंक्स ब्रेक. चला मित्रांनो, चालू करायचं आहे. पॉन्टिंग आम्हाला सहकार्य करतात. राजाभाई प्रीमियर लीग ही स्पर्धा संपन्न करत असताना या परिसरातील अनेक असे कार्यकर्ते आहेत की त्यांचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलेलं असतं. त्यापैकीच वागेश्वर वाघवीरा या संघाचे नेतृत्व ज्यांनी केले ते पॉन्टिंग सुद्धा इथे पाणी घेऊन जातात. वॉटरमॅनच्या भूमिकेमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे सुद्धा सामने आपण पाहिले. सुपर 8 मध्ये या संघाने सुद्धा एंट्री घेत असताना सुद्धा पाहिलं, प्रवेश घेत असताना पाहिलं. आणि भरपूर अशी नावं आहेत. आमचे सहकारी सुद्धा सांगत आहेत की डान्सिंग पॉन्टिंग सुद्धा नाव आहे त्यांचं एक. चेहऱ्यावर स्मित हास्य पहा किती आहे. आणि मगाशीच आम्ही चर्चा करत होतो की चेतन वावेकर असं नेतृत्व आहे की त्यांनी फलंदाजी नाही केली तरी चालेल, गोलंदाजी नाही केली तरी चालेल, परंतु आपल्या वक्तव्याने समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला गारद करतात. असं हे नेतृत्व आहे. आणि यावेळी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मारलेला फटका एकदा पूर्ण करतोय. प्रतीक थोडासा सरकलाय. दुसरा धावेचा प्रयत्न, दोनही धावा सहज त्याने पूर्ण करत असताना बघायला मिळाल्यात. तिसरं षटक आहे, चौथं षटक आहे, शेवटचं षटक. अक्षय. ठीक. 35 धावा आणि त्याच्यावर अजून 4 धावसंख्या वाढत असताना दिसणार आहे. 4 धावसंख्येने 39. रायगड प्रॉपर्टीज संघ गारद करण्याची संधी होती. रायगड प्रॉपर्टीज या संघ चेक. हॅलो चेक. हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो चेक. चला, 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय मित्रांनो. रायगड प्रॉपर्टी हा संघ 4 षटकांच्या अंती धावसंख्या बनवलेली आहे ती 42. जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता. रायगड प्रॉपर्टी संघ शिरुबिक विनंती आहे की त्वरितच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, आपले क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. फलंदाजीसाठी डीएसपी टायगर्स या संघाला सुद्धा विनंती आहे की त्वरितच आपण फलंदाजीच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये आतमध्ये यायचं आहे. उद्या सकाळी ठीक 8 वाजता सगळ्यांनी ते जमायचं आहे. आपण रेडी राहायचंय.
राजाबाई प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 5व्या मधला दिवस क्रमांक दुसऱ्या दिवसामधील शेवटचा सामना मित्रांनो आपण अनुभवतोय, आनंद घेतोय. रायगड प्रॉपर्टी आणि त्यांच्या विपक्षामध्ये DSP टायगर. रायगड प्रॉपर्टी हा संघ दरमजल करत 42 धावांपर्यंत जाऊन पोहोचला. पहिलं षटक आकर्षक होतं जयेशने टाकलेलं. या षटकामध्ये तब्बल आपल्याला 4 विकेट बघायला मिळाला. महत्वाची विकेट शिरुविक फलंदाज बाद झाल्यानंतर कुठेतरी पडझड पाहायला मिळाली रायगड प्रॉपर्टी या संघाला. तदनंतर मात्र महेश नावाचे एक वादळ या मैदानामध्ये घोंगावत असताना बघायला मिळालं आणि महेशने भरपूर धावा बनवत असताना धावसंख्येला आकार दिलाय. 4 षटक समाप्त होत असताना संघाची एकूण टोटल बनलेली होती ती 42. जिंकण्यासाठी 43 धावांचे टार्गेट असणार आहे DSP टायगर्स या संघाच्या समोर. संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळणार आहे. सौरभ आहेत संघाचे कर्णधार मैदानामध्ये दाखल झाले. दुसऱ्या बाजूला प्रीतम आहे. एक लेदर क्रिकेटचा अनुभव आहे प्रीतमकडे. सातत्याने प्रीतमचा खेळ आपण बघितला तर चांगल्या रीतीने ड्राईव्ह करतो. कव्हर ड्राईव्ह असेल, ऑन ड्राईव्ह असेल, लॉफ्टेड फटके असेल, प्रीतमच्या भात्यामध्ये सर्व प्रकारचे फटके आपल्याला पाहायला मिळतात. सौरभ मात्र आक्रमक पद्धतीसाठी ओळखला जातो. मॅन फ्रॉम धामणपाडा. DSP टायगर्स आणि सौरभ हे नातं जवळपास पहिल्या पर्वापासून आहे. हा संघ जेव्हा जेव्हा या स्पर्धेमध्ये दाखल होतो त्यावेळी DSP टायगर्स या संघाचा कर्णधाराच्या भूमिकेमध्ये सौरभ आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू घेऊन शिरुविक राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आणि इथे झेलची संधी सुटलेली आहे. पहा मित्रांनो, सामन्याला जशास तसे उत्तर देण्याची संधी निर्माण झाली होती. हातांना लागल्यानंतर चेंडू मात्र मागच्या दिशेला गेलाय. एक धाव येईल. एक धाव महत्वाची नाहीये, महत्वाची काय आहे तर ती विकेट सुटलेली आहे. महेशच होते आक्रमक फलंदाजी केली होती. त्यांच्याच हातातून झेल सुटत असताना आपण बघितला. एकेरी धावाने स्ट्राईक रोटेट होत असताना सुद्धा पाहायला मिळतंय. सौरभ पाटील पुढला चेंडू फेस करण्यासाठी दूरवर ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि हा निर्णय असेल पंचांचा, सिग्नल असेल वाईटच्या स्वरूपातून. अवांतर पद्धतीने धावसंख्येमध्ये भर होत असताना पाहायला मिळणार. वाईट बॉल. वाईट चेंडू नेहमीच वाईटच असतो कारण की या चेंडूमुळे एक एक्स्ट्रा स्वरूपातली धाव जाते आणि त्याच पद्धतीने आपल्याला अजून एक एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागतो. सौरभ यांना विनंती आहे की पंचांचा जो काही निर्णय असेल त्यानुसार आपण चालायचं आहे कारण की आपल्याकडे वेळ खर्च करण्यासाठी जास्तीचा वेळ नाहीये. कृपया आम्हाला सहकार्य करायचंय. तिसरं पंच तुमच्यापर्यंत निर्णय सुपूर्द करतील. मात्र सौरभ आणि प्रीतम यांना सुद्धा विनंती असेल की त्वरितच आपण आपापल्या जागेवर जायचंय. जो काही निर्णय असेल तो निर्णय घेऊन आम्ही गुणलेखकासोबत पुढे प्रवास करणार आहोत. आणि शिरविग यांची गोलंदाजी आपण पाहतोय. पहिलं षटक निश्चितपणे घेऊन आलेलं आहेत. या आधीचा हर्षल पाटील यांना विनंती आहे की त्वरितच जॉईन व्हायचं आहे. मित्रांनो, जो काही निर्णय असेल तो तुम्ही तुमच्यापर्यंत सुपूर्द केला जाणार आहे. प्रत्येक खेळाडूला विनंती असेल की आपापल्या जागेवर आपण थांबायचं आहे. कोणत्या पद्धतीचा विलंब करू नका. दुसरं सत्र चालू होत असताना आणि हा मात्र नो चेंडू दिलेला आहे. नो चेंडू दिलेला आहे. नो चेंडू. चला मित्रांनो, हा चेंडू नो घेतला जाणार आहे. नो अर्थातच यानंतरचा येणारा हा फ्री हिट असेल. चला, पंचांनी निर्णय दिलेला आहे मित्रांनो. मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला मित्रांनो, पुढल्या चेंडूसाठी सज्ज राहायचं आहे. नो चेंडू असेल. अवांतर पद्धतीने एक धाव वाढेल. एक्स्ट्राची एक धाव कुठेतरी धावसंख्या वाढवत असताना पाहायला मिळणार आहे. फ्री हिट असेल पुढला चेंडू. यावेळी गुडलेन स्पॉटवर टाकलेला चेंडू समोरच्या दिशेला खेचून काढलाय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक. मात्र यावेळी चेंडू होणार आहे सीमारेषे पलीकडे फरार. धावा मिळते 4 चौकार.
4 धावेने धावफलक वाढत असताना पाहायला मिळणार आहेत. आतापर्यंत 2 चेंडू संपन्न झालेत. 2 चेंडूंमध्ये धावसंख्या बघितली ना तर मित्रांनो 7 धावा बनलेल्या. ती 11 मेडेकर या दोन्ही संघाने सुद्धा इथे उपस्थित राहायचं आहे. आणि तदनंतर रत्नाकर एंटरप्राइजेस विपक्ष वादळ शहाबाज या 6ही संघाने सुरुवातीला इथे उपस्थित राहायचे. पुन्हा एकदा जाऊया. यावेळी सुद्धा कट केलेला चेंडू गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. इथून सुद्धा धाव मिळणार आहे एकेरीच्या स्वरूपाने. धावसंख्या बनलेली आहे ती 11. शुरवीकची गोलंदाजी संपवण्याचा कल इथे पाहायला मिळणार आहे. सौरभ आणि प्रीतम जास्तीचा रिस्क घेत नाहीये. शुरवीकची गोलंदाजी एक महत्त्वाचं षटक आहे आणि ते किती लवकर संपवण्यात येईल याकडे मात्र त्यांचा कल दिसतोय. आतापर्यंत 4 चेंडू शुरवीकने टाकलेत. धावा बनलेल्या आहेत त्या 11. शेवटचा चेंडू होता लोअर फुल टॉस ऑन साइड रिजन मध्ये. वाईडिश लॉंग ऑन रिजनला चेंडू गेला. एकदा पूर्ण करतोय. दुसरा धाव ही त्याच गतीने पूर्ण होत असताना दिसते. षटकाची समाप्ती 2 या धावेने. ही 2 धावांची ऍडिशन धावफलकामध्ये होईल. धावसंख्या बनलेली आहे ती 13 धावा. एका षटकाच्या अंती 13 धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळणार आहे. 43 धावांचं टार्गेट. चला मित्रांनो स्पीडअप करायचं आहे. एक मिनिट. दोन वाईट एक नो ची धाव आलेली आहे. पहिला चेंडू 1 धाव. दुसरा चेंडू 1 वाईड आलाय. नो सुद्धा आलाय आणि त्याच्यावर चौकार पण आलाय. 7 झाल्या 2 चेंडूमध्ये 7. तिसऱ्या चेंडूवर वाईड आलाय. 8 धावा आणि 1 धाव आली. 9 धावा. आणि चौथा चेंडूवर 1 धाव 10. पाचव्या चेंडूवर 1 धाव 11. 6व्या चेंडूवर 2 धावा 13. आणि तुमचं प्रतिनिधी सुद्धा इथे उपस्थित आहे मित्रांनो. काही चुका असतील तर त्या तुमच्यापर्यंत तुमच्या दृष्टीत आणल्या जातील त्यांच्या माध्यमातून. मित्रांनो स्पीडअप करायचा आहे. महत्वाचा सामना आहे. 3 षटकं बाकी आहेत. आम्हाला सहकार्य करा. पुढला षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरून गोलंदाज सज्ज झालेले आहे. वेद ज्याने अप्रतिम फलंदाजी केली. चांगला फलंदाज आहे. आता मात्र वेदकडे गोलंदाजीची भूमिकेमधून बघत असताना MIDC एंडच्या दिशेने पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. या चेंडूवर मोठा प्रहार करत असताना चेंडू अगदी उंचावर. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथे मात्र मोठा मासा गळाला लागलेला आहे. सौरभ पाटील बाद होणार आहे. फलंदाज क्रमांक पहिला बाद. बॅक टू दी पॅव्हलियन.
चला मित्रांनो, लगेचच दुसरा फलंदाज मैदानामध्ये दाखल करायचा आहे. आता मात्र एक महत्वाची विकेट मित्रांनो बघायला मिळालेला आपल्याला. सौरभ पाटील एक मोठा खेळाडू बाद होत असताना आता मात्र डीएसपी टायगर्स संघाच्या बाकीच्या टायगर्सना 43 धावसंख्येपर्यंत मजल मारावी लागणार आहे. एक महत्वाचा सामना रायगड प्रॉपर्टी आणि डीएसपी टायगर यांच्यामध्ये होतोय. जो संघ विजयी होणार आहे त्याला अजून एक संधी निर्माण होईल आणि जो संघ पराजित होणार त्याला मात्र पुढल्या वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. त्या कारणाने एक महत्वाचा सामना असेल. वेद गोलंदाजीसाठी आलाय. चांगला चेंडू वेदने टाकलाय आणि पहिल्या चेंडूवर एक मोठी विकेट घेत असताना सुद्धा वेद आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आता मात्र वेदच्या गोलंदाजी मधले 5 चेंडूचा खेळ बाकी. नवीन आलेला फलंदाज आपल्याला स्ट्रायकिंग एंड कडे पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी. गली रिजन मधून चेंडू गेलाय. एक धाव पूर्ण करतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्नामध्ये, परंतु आपल्या साथीदाराला परत असताना प्रीतम पाहायला मिळतोय. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या बनलेली आहे ती 14. सागर नव्याने आलेला गोलंदाज फलंदाज. यावेळी मात्र बैठी फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझनच्या पुढे गेलेला आहे. चेंडू डीप मधून क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूवरती आलाय. एकदा वाढत असताना पाहायला मिळते. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकलेली आहे 15 वरती. अजून एक चांगला चेंडू टाकण्याच्या मोहामध्ये मात्र लेन चुकली जाते, दिशा चुकते आणि इथे वाईटच्या स्वरूपातून दंडित केले गेले. वेदला धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा अवांतर भर होणार आहे. 16 धावसंख्या धाव फलकावर. 43चा पाठलाग करायचा आहे. पुढला चेंडू यावेळी सुद्धा ऑफ रिजनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. कव्हर रिजन मध्ये एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 17. मोठी फटकेबाजी कुठेतरी थांबलेली पाहायला मिळतोय. आजच्या दिवसाची सुरुवातीला सुद्धा आपण रायगड प्रॉपर्टी हा संघ खेळत असताना बघितला. त्यांच्या धावा सर्वप्रथम फलंदाजी करत असताना खूप कमी बनल्या होता. आता मात्र डीएसपी टायगरचा संघ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. प्रीतमचा तो फटका मात्र फसलेला आहे. रिव्हर्स साठी नेहमीच म्हटलं जातं की बसला तर आबाद नाही तर बरबाद. इथे मात्र डॉट चेंडू ने सांगता केले. चेंडू क्रमांक 5 ची 5 चेंडूंमध्ये धावसंख्या 17. आता कोणासाठी असेल खतरा, कारण की शेवटचा चेंडू असेल. दुसऱ्या षटकामधील वेद पुन्हा एकदा सामना करण्यासाठी सज्ज झालेला आहे. प्रीतम यावेळी प्रीतमचा बॅट मधून एक मोठा तडाखा पाहायला मिळणार. काऊ कॉर्नर रिजन मधून चेंडू होणार आहे. सीमा रेषे पलीकडे फरार. धावा मिळतील 6. षटकार. चार 6 धावा आलेल्या आहेत मित्रांनो. सागरच्या बॅटने आलेला हा अप्रतिम अफलातून देदीप्यमान षटकार आणि या षटकाराने धावसंख्या धावा जाऊन पोहोचलेल्या आहेत
त्या 29च्या आकड्यांवरती. आता मात्र सातत्याने समीकरण बदलत असताना आपल्याला बघायला मिळणार आहे. आता चेंडू शिल्लक आहेत ते 10 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये सागर आहे जो की 4 चेंडूंचा सामना करत असताना 8 धावा त्याने बनवलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला प्रीतम आहे ज्याने की 6 चेंडूंचा सामना करत असताना 11 धावा बनवलेल्या आहेत. एक षटकार सुद्धा त्याच्या बॅटमधून बघायला मिळाला. आता मात्र सागरवर भूमिका असेल. सागरने षटकार खेचलाय. पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती होणार की नाही. शंतनू हा चेंडू कव्हर मधून खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे एकदा लक्ष दिले की वाईड आहे का. पंचांनी नकारार्थी मान डोळावलेली आहे. डॉट चेंडू असणार आहे. समीकरण सातत्याने बदलणार आहे. शंतनूने आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेले आहेत. 3 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च केल्यात. 9 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावा करायच्या आहेत त्या 14. याही चेंडूला दूरवरून ठेवण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर अगदी ऑफ यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू यष्टीरक्षक शिरूच्या दस्तानामध्ये वाईटच्या स्वरूपातून धावांमध्ये वाढ होत असताना दिसेल. एकेरी धावाने वाढ. धावसंख्या पण देते 30. जिंकण्यासाठी 9 चेंडू अजूनही बाकी. धावसंख्या बनवायच्या आहेत त्या 13. अतिटटीचा सामना मित्रांनो. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अगदी पडल्यानंतर सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. सुई करत मात्र यष्टीरक्षकाच्या दस्तानामध्ये जात असताना चेंडू बघायला मिळाला. एक डाव तुझा तर एक डाव माझा. आतापर्यंत गोलंदाजी बघितली शंतनूची तर एक षटकार खाल्ला आणि 3 चेंडू डॉट टाकलेले आहेत. एक वाईटचं समीकरण सोडता आपण. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. टोटल चेंडू बाकी आहे ते 8. जिंकण्यासाठी 13ची आवश्यकता आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण. अगदी समोरून चेंडू मात्र वळून घेत असताना जाणार आहे मागच्या दिशेला. सीमा पार गेलाय चेंडू. 4 धावा येणार आहेत. चौकार. खराब क्षेत्ररक्षण. अतितटीचा सामना आहे आणि या सामन्यामध्ये महत्वाच्या क्षणी खराब क्षेत्ररक्षण असलं तर कुठेतरी संघाचे पाय तुम्ही स्वतःहूनच खेचत खाली असता आणि तेच मैदानामध्ये बघायला मिळाले. 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. 4 धावांनी धावसंख्या पुढे गेलेली. बनवायच्या त्या 9. अतितटीचा सामना जसा काही फायनलचा सामना पाहतो की काय असं चित्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय आपल्याला. मित्रांनो स्पीडअप करायचं आहे. डीएसपी टायगर संघाचे फलंदाज मित्रांनो त्वरितच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जसा काही फायनलचा सामना चालू आहे की काय. राजाभाई प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 5 मध्ये जबरदस्त असा दिवस क्रमांक 2 आणि दुसऱ्या दिवसाचा शेवटचा सामना असताना अजूनही प्रेक्षक संख्या इथे मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. कारण की हे एक जबरदस्त सामना जिथे की 6 चेंडू बाकी असेल. शेवटचा षटक अंतिम षटक आणि अंतिम षटकांमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या तब्बल 9 धावा. आता या धावा कशा प्रकारे बनवणार आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आहे. मॅन फ्रॉम सुतारपाडा जयेश. मॅन फ्रॉम आंबेवाडी जयेश आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला बघायला मिळणार आहे प्रीतम. व्हॉलेंटियरना विनंती आहे की आपण बाउंड्रीवर सज्ज राहायचं आहे. व्हॉलेंटियर यांना विनंती आहे की आपण बाउंड्रीवर सज्ज राहायचं आहे. शेवटचा षटक असणार आहे. शेवटच्या षटकामध्ये 9 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावरून मार्गस्थ होत असताना आपल्याला नवीन गोलंदाज पाहायला मिळणार आहे आणि सलामीला आलेला सलामी वीर मैदानामध्ये अजूनही शाबित. पहिला चेंडू मोठा फटका खेळलेला आहे. वाईट लॉंग ऑन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक अप्रतिम होत आहे. या चेंडूवर 2 धावा. पहा मित्रांनो काटे की टक्कर. लोहा लोहे को काटताय असं म्हटलं जातं आणि इथे काटे की टक्कर मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे. दोन्ही बाजूला एका बाजूला डीएसपी टायगर जो की फलंदाजी करतोय. दुसऱ्या बाजूला रायगड प्रॉपर्टीचा संघ आपल्याला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. 2 धावा वाढलेल्या आहेत. धावसंख्या वधारते. 5 चेंडूचा खेळ बाकी. 5 मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या तब्बल 7. गोलंदाजीसाठी साक्षरने करून दाखवलेले अशा क्षणी कोणत्या प्रकारचे चेंडू हाताळायचे हे साक्षरला माहित आहे.
मोठा फटका आहे, चेंडू गेलेला आहे तो सीमारेषा पलीकडे. धावा मिळणार आहे ते 4. चौकाराने मात्र धावसंख्या वाढलेली पाहायला मिळ आहे मित्रांनो. धावा जाऊन बनलेले आहेत त्या तब्बल 38. तंबूच्या आश्रयाला परतत असताना सुद्धा दिसतील. इथे सामन्यामध्ये समीकरण पहा मित्रांनो काय बदलतोय. जिथे की जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता होती तिथे मात्र 1 धाव बनवले. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. आता मात्र धावा बनवायच्या आहेत ती केवळ 1 धाव. 3 चेंडू 1 धाव. प्रीतमने घेतलेली रिस्क ही गरजेची होती का? स्पीडअप करायचंय. फलंदाज आतमध्ये पाठवून द्या. डीएसपी टायगर्स लगेचच आपलं फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्यायचं आहे. आपण विचार करत होतो की प्रीतम हा सामना जिंकवणार आहेत. आता मात्र आदित्य जुईकर ज्याने की गोलंदाजी करत असताना खूप खर्चिक म्हणून साबित झाले होते, परंतु इथे मात्र चांगली कामगिरी करावी लागणार आहे. आदित्य जुईकरला फक्त 1 धावेची गरज असेल. प्रत्येक जण आपल्या सीट वरून उभे झालेले आहेत कारण की सामन्यामध्ये रंजकता वाढत आहे, उत्कंठता वाढत आहेत, रोमांच वाढत आहेत. हाच सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. राजाबाई प्रीमियर लीगचा हा थरार पाहायला मिळतोय. एक करारा जवाब सुद्धा रायगड प्रॉपर्टीच्या माध्यमातून दिलेला आहे डीएसपी टायगरला. 2-3 चेंडूचा खेळ बाकी. 3 चेंडूचा खेळ बाकी. 3 मध्ये धावा बनवायच्या त्या केवळ 1. रायगड प्रॉपर्टीचा संघ पुढे जाणार आहे की डीएसपी टायगरचा संघ? यावेळी मात्र चांगला प्लेसमेंट बघायला मिळाले. 1 धाव बनवायची होती आणि अंतिम क्षणाला संघ विजयी झालेला आहे. डीएसपी टायगरचा संघ विजयी होतोय. विजयी संघाच्या हार्दिक अभिनंदन.